हरामखोर हा सिनेमा म्हणजे एक ओरखडा आहे मनावरचा. जखम झाल्यासारखं चुरचुरत तर राहतं, पण म्हणावं तर जखमेपेक्षा मोठा नाही. इतकं साधं पण तरीही चटका लावणारं बरंच काही या सिनेमामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. या सिनेमाच्या हरामखोर या नावातच बरंच काही दडलंय. ही शिवी ओठावर येण्याजोगी गोष्ट असावी किंवा त्या प्रवृत्तीची माणसं आपल्याला इथे भेटतील याची जाणीव आपल्याला टायटलमधूनच येते. वास्तवाला भिडताना त्यामधील तिरकसपणा ज्या पद्धतीचा असेल आणि अर्थात त्याला विकृतीची वेगळ्या पद्धतीने जोड असेल, कारण नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या असण्यावरून बरंच काही स्पष्ट होतं. सिनेमाच्या पहिल्या वयात झलकमध्येही आपल्याला त्याचं गहिरपण अधिक ठळक झालं होतं. हा सिनेमा फॅन्ड्रीच्या इम्प्रेशनचा एक वेगळा अँगल वाटत राहतो. त्यामधील प्रेमाचा दृष्टिकोन आणि त्या दोन मित्रांची गोष्ट आपल्याला नकळत आठवत राहते. ते रेफरन्स संदर्भ सतत मनात येत राहतात. अर्थात ग्रामीण सिनेमाचा बाज हा आपल्याला इथे ज्या पद्धतीने त्यांनी वापरला आणि तो आपला ताबा घेतो ते फार महत्त्वाचं आहे. दिग्दर्शकाने फार वेळ काढलेला नाही, तो थेट मुद्द्यावर येतो. पहिल्या फ्रेममध्येच आपल्याला लक्षात येतं, त्यासोबत डिस्क्लेमर येतो आणि ज्याचा आशय असतो की ज्याकडे आपण आपलं अपत्य पाल्य सांभाळण्यासाठी सुपूर्द करतो आणि आपल्या पाल्याला सर्वाधिक धोका हा त्या व्यक्तीकडूनच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आपल्याला सजग राहणं आणि डोळ्यात तो एक्सरे विजन जपण्याची नितांत आवश्यकता आहे. याची कुठेतरी खोल मनावर एक ज्या पद्धतीने जाणीव निर्माण होते त्या जाणीवेच्या पलीकडला आणि नेणीवीच्या अलीकडला असा हा हरामखोर आहे. पौगंडावस्थेतल्या 9वीला असणाऱ्या संध्या नावाच्या मुलीच्या भोवती हा सिनेमा फिरत राहतो. तिच्या जगण्यातील उलथापालथ, तिच्या संपूर्ण जगाला हादरा बसण्यापासून ते तिच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू पुन्हा खुलण्यापर्यंतचा सारा प्रवास आपल्याला इथे जाणवतो. हा सिनेमा माणसामधील नात्याचा वेध वेगवेगळ्या प्रकारे घेतो. नात्यांची परमिटेशन कॉम्बिनेशन कशा प्रकारे बदलत राहतात सिच्युएशननुसार हे आपल्याला इथे दिसतं. त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक नात्याच्या मूलाधाराला खोडून काढण्याचा प्रयत्न ती सिच्युएशन, तो प्रसंग कशा प्रकारे करतो, त्या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा रूढार्थानेही नेहमीच्या पायवाटेने जाणारा नाही हे आपल्याला स्पष्ट होतं. पहिल्या फ्रेममध्ये घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज आत घडणाऱ्या गोष्टींमधल्या वादळाची ज्या पद्धतीने ते वादळ ज्या पावलांनी चालत येतंय त्याची जाणीव करून देत असतो. आईने वडिलांच्या पदरात टाकून निघून गेलेली संध्या आता वयात आली आहे. वडील पोलीस आहे गावातले, पण त्यांचा एकाकीपणा दूर करण्याचा पर्याय त्यांनी शोधलाय. ते संध्याच्या अपरोक्ष गावातील एका स्त्रीशी गेले कित्येक वर्ष संबंध ठेवून आहेत, पण संध्याच्या आयुष्यातील ट्विस्ट आपल्याला जाणवतो ते तिच्या ट्युशनच्या वेळेस. तिचा ट्युशन टीचर म्हणजे श्याम म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या वडिलांचे एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचं उघडकीस येतं. त्यावेळी तिला दुसरं तिसरं आपलं जवळचं असं कोणीच वाटत नाही. ती थेट आपल्या ट्युटरच्या श्यामच्या घरी पोहोचते. मध्यरात्र उलटून गेलेली असते, पण या सगळ्या प्रकरणात तिला आपल्या ट्युटरचे पायही मातीचे आहेत याची जाणीव होते. त्याचे पत्नीसोबतचे संबंध तितकेच चांगले असताना आपल्याला दिलेला शब्द त्याने पाळलेला नाही हा तिच्या मनावर आलेला पहिला ओरखडा. ज्यावेळी आपल्या शिक्षकाचं पत्नीसोबतच्या रतिक्रीडा ती पाहते, त्यानंतर तिच्या मनात ज्या पद्धतीचं विचार येतात त्याचे मोंटाचीस अन तोपर्यंत ती शिक्षकाच्या जाळ्यात संपूर्णतः अडकली गेली. पण या अडकण्यामध्ये तिच्या इच्छेचा स्वेच्छेचा ही भाग आहे. इथला शिक्षक देवतेच्या जागी राहण्यापेक्षा तिच्या सोबतचे संबंध गुरुशिष्य परंपरेवर वेगळ्या पद्धतीने एक्सरे टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. या सगळ्या प्रकरणात आपल्याला जाणवतं की श्याम आणि संध्या यांच्यामधलं नातं पुलत जाणं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे वाढतायत. शाळेतली असणारी संध्या, शिक्षकाच्या घरी प्रायव्हेट ट्युशनसाठी जाणारी ती, यामधला फरक संध्याने उत्तमरित्या अधोरेखित केला. पण इमोशनली ड्रेन असणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षकाबद्दल ज्या पद्धतीच्या फिलिंग्ज आहेत, या सगळ्या त्यांच्या वर्गात असणारा एक मुलगा आहे त्याचं संध्यावर जीवापाड प्रेम आहे. त्याचा मित्र संध्याला त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात हा एक प्रकारचा ट्रॅक आहे. आणि अर्थात ती ज्या पद्धतीच्या शकल्या लढवून त्या करतायत त्यामधला एक ह्युमर हा अंडरकरंट स्ट्रॉंग असलेला आहे. पण संध्या या सगळ्या प्रकरणापासून काहीशी लांबच आहे. एकदा संध्याला शाळेत जाताना चक्कर येते, त्यावेळी तिच्यावर जीव वाळून टाकणारा तो मुलगा तिला रुग्णालयात घेऊन जातो आणि त्यानंतर मात्र सारी समीकरणं बदलून जातात.
पण शहरात जाण्यापासून ते तिथे जाण्याचा असलेला पर्याय कशा प्रकारे गहिरावतो आणि सिनेमा कशा प्रकारे वळण घेतो त्याबद्दल हरामखोर एका वेगळ्या अर्थानं भाष्य करतो. हा सिनेमा इमोशनली ड्रेन करतो. स्वार्थ आणि नातं या सगळ्या पलीकडे म्हणजे सिनेमा वेगवेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो. हरामखोर पाहताना त्यावर असणारा नागराज मंजुळेच्या फॅन्ड्रीचा हा प्रभाव आपल्याला पदोपदी जाणवत राहतो. जात हा पर्याय सोडला तर. या सिनेमातला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या फुल फॉर्ममध्ये आहे. त्याने साकारलेला शिक्षक भन्नाट झालाय. त्याच्या नजरेत असणारी वासनांधता स्पष्ट जाणवते. बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड अशी अवस्था असताना अचानक नेमकं असं काय घडतं जी संध्या म्हणजे श्वेता त्रिपाठी तिच्यामधल्या आणि त्याच्या नात्यामधलं एक नवीन डायमेन्शन आपल्याला जाणवतं. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांचं कॉम्बिनेशन सीन्स कमालीचे आहेत. त्याच्या अभिनयातला साधेपणा, सहजपणा आणि व्यक्तिरेखा समजून उमजून ज्या पद्धतीचा तो अभिनय, जी अभिव्यक्ती आहे, त्यामुळे हे सारं प्रकरण खूपच भन्नाट आपल्याला वाटतं. मग ते लुनावर असो, ज्या पद्धतीने ते फिरतात, शहरातील हॉटेलमधले सिक्वेन्स वा घरातील सिक्वेन्स कमाल केलेत. पत्नी ज्यावेळेला घराबाहेर पडते त्यावेळेचा जो सिक्वेन्स आहे तो तर म्हणजे एकीकडे कुतरोड आपल्याला दिसते तिला थांबवण्याची आणि दुसरीकडे त्याचा असणारा एक ज्या पद्धतीचा प्रयत्न आहे सांगण्यातली ती गंमत म्हणजे खरं तर ती निघून जाईल पाहण्यातली सांगितली तर. श्वेता त्रिपाठीचा असलेला अंदाज ज्या पद्धतीने तिने संध्या साकारली आहे, तिच्या इमोशनल झोन्स आणि त्यातले ट्रॉमा आणि अर्थात तो इमोशनल टर्ब्युलन्स आपल्याला तिथे जाणवत राहतो. तिच्या कामामधून स्पष्टपणे हे उमगत राहतं कारण तिनेही समजून उमजून साकारलेली व्यक्तिरेखा आहे. तिच्या वयाच्या मानानं असणारं समंजसपण, अकाली आलेलं प्रौढत्व, त्या सगळ्याचा फील देण्यात ती निश्चित यशस्वी झाली आहे. तिच्या या जगात होणारी खळबळ, तिचा आनंद, तिचं रडणं, सगळ्यात होणारी तिची आबाळ आणि फरफट ज्या पद्धतीने तिने दाखवली आहे, तिला शिक्षकाबद्दल वाटणारं आकर्षण आणि तिच्या मनाचं द्वंद्व दाखवण्यात तिला यश मिळालंय. या सिनेमातील शक्तिमान ही खरं तर जी व्यक्तिरेखा आहे त्यासोबतची मुलं आणि त्यांचे परफॉर्मन्सेस खरंच भन्नाट आहेत. ते लक्ष वेधून घेतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात एक कमालीचा ईज आहे. दिग्दर्शक श्लोक शर्माने निवडलेल्या विषयाला स्पेशल ब्राउनी पॉइंट्स. हा सिनेमा रॉ अँड रस्टी आहे. रूटेड ठेवण्यासाठी घेतलेले प्रयत्न निश्चित महत्त्वाचे वाटतात. त्याने सिनेमाची ट्रीटमेंट अशा प्रकारची ठेवली आहे की त्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञानापेक्षा इमोशनल अटॅचमेंटवर तो वेगळ्या पद्धतीने भाष्य करतो. त्याला ज्या पद्धतीने सांगायचंय ते आपल्याला निश्चित जाणवत राहतं, पोचतं. हा सिनेमा का पाहावा? मनाला चटका लावणारा विषय. नवाजुद्दीन सिद्दीकीचा परफॉर्मन्स का टाळावा? विकृतीवर बेतलेला सिनेमा आहे. त्याचा अर्क हा तशा पद्धतीचा आहे. नेहमीच्या बॉलिवूड पटांपैकी नाही. फॅन्ड्री पाहिला असेल तर मात्र टाळता येईल. थोडक्यात काय, प्रयोग आहे, एक वेगळ्या पद्धतीची विकृती आहे, ती प्रवृत्ती होताना दिसते. हरामखोर या सिनेमाला मी देतोय 3 स्टार्स.